आता आपण पाहणार आहोत 10वा क्वेश्चन 7.1 मधला. In the figure shows a toy. Its lower part is a hemisphere and upper part is a cone. Find the volume and the surface area of the toy from the measures shown in the figure. तर त्याने आपल्याला फिगरमध्ये आपल्याला मेजर्स सांगितलेले आहेत ते आपण इथे लिहून घेऊया. महत्त्वाचं काय काय सांगितलेलं आहे त्यांनी एकदा पुन्हा परत रिकॉल करूया. अपर पार्ट कसा आहे कोनमध्ये आहे आणि लोअर पार्ट कसा आहे हेमिस्फिअरमध्ये आहे आणि आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ अ टॉय अँड सरफेस एरिया ऑफ अ टॉय. आपण लिहून घेतलेले इन्फॉर्मेशन. हाईट ऑफ अ कोन 4 सेंटीमीटर, रेडियस ऑफ अ कोन इज 3 सेंटीमीटर आणि पायाची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. लोअर पार्ट ऑफ अ टॉय इज हेमिस्फिअर अँड अपर पार्ट इज अ cone. Therefore, radius of hemisphere and cone is same. Volume of a toy equal to volume of hemisphere plus volume of cone. Volume of hemisphere आपला आहे 2/3 पाया r क्यूब प्लस volume of cone आहे आपला 1/3 पाया r स्क्वेअर h. 2/3 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 आणि ह्याचा आहे 1/3 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 इंटू 4. कारण हाईट काय आहे आपली, हाईट ऑफ अ कोन आपले आहे 4 सेंटीमीटर. काही कट होतं आहे का बघूया. 3 कट झाला. ओके, मग आता 3चा स्क्वेअर आहे म्हणजे 9 आहे. 9 2 18 आहे म्हणजे 18 इंटू 3.14 करायचं आहे. इथे बघूया 3 कट झाला. किती राहिला 3 4 12 राहिला. 12 इंटू 3.14 आपण लिहून घेऊया. ते लिहून घेतलेला आहे आपण. 18 इंटू 3.14 प्लस 12 इंटू 3.14 आन्सर काढलेलं आहे 56.52 प्लस 37.68. आता यांचा प्लस केला आन्सर आहे 94.20. मग लिहून घेतलं. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ टॉय इज इक्वल टू 94.20 सेंटीमीटर क्यूब. आता आपल्याला शोधायचं आहे सरफेस एरिया. आता सरफेस एरिया शोधायला आपल्याला जो आहे कोन जो आहे त्याचा आपल्याला स्लांट हाईट काढायची आहे. आपल्याला हाईट दिलेली आहे आणि रेडियस दिलेला आहे. मग आपण ॲज पर द रूल किंवा आपण म्हणूया की बाबा आपण कशाने काढू शकतो हा एल, तर बाय द रूल ऑफ पायथागोरस किंवा पायथागोरस थेरमने आपण काढू शकतो. आपण लिहून घेतलेलं आहे ते. तुम्ही पायथागोरस थेरम लावला तरी चालेल किंवा स्लांट हाईटचा जो काही आपला फॉर्म्युला आहे तो लिहिला तरी चालेल. स्लांट हाईट एल इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट h2 प्लस r2. h आहे आपला 4चा स्क्वेअर लिहिला 16, 3चा स्क्वेअर लिहिला 9, 16 प्लस 9 इज इक्वल टू 24. देअरफॉर स्लांट हाईट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ अ टॉय इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया ऑफ अ हेमिस्फिअर प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन. तसं आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे 2 पाया r स्क्वेअर प्लस पाया r l. कर्व सरफेस एरिया आहे, स्क्वेअर नाही आहेत. व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअरमध्ये, व्हॉल्यूम ऑफ अ कोनमध्ये आपल्याला काय आहेत, स्क्वेअर्स आहेत किंवा क्यूब आहेत. लक्षात ठेवायला सोपे फॉर्म्युले आहेत. असं काहीतरी करून लक्षात ठेवा. 2 पाया r स्क्वेअर. मग आपण लिहिलं 2 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 आणि इथे लिहून घेतलं 3.14 इंटू 3 इंटू 5. आता इथे काय झालेलं आहे, मला सोपं पडावं म्हणून 3 3 9, 9 2 18, 18 इंटू 3.14 लिहून घेतलं. तर 3 5 15, 15 इंटू 3.14 मल्टिप्लिकेशन केलं. मग अशी एकदा हे मल्टिप्लिकेशन आपण केलं होतं 18 इंटू 3.14चं. सोपं झालं. तोच आन्सर इथे लिहा. फक्त हे करावं लागेल 15 इंटू 3.14. त्याचा आन्सर आला 47.10 प्लस करा. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ टॉय इज इक्वल टू 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 10ला आपल्याला मार्क आहेत 3. म्हणजे आपण सरफेस एरिया ऑफ अ टॉय काढला 1 मार्क. आपण व्हॉल्यूम ऑफ अ टॉय काढला 1 मार्क. आणि हे जे मध्ये काही आपण करून लिहिलेलं आहे
त्याला आपल्याला 1 मार्क, म्हणजे आपण एल काढलेला आहे त्याच्यावरची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्याला 1 मार्क, असं मिळून आपल्याला आहेत 3 मार्क. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल शोन इन द फिगर. ओके, त्याने आपल्याला फक्त डायमीटर दिलेलं आहे, ते आहे 42 सेंटीमीटर. मग आपण लिहून घेतलेलं आहे इथे डायमीटर ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. देअरफॉर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू वॉट? डायमीटर इज इक्वल टू 2r. देअरफॉर रेडियस ऑफ अ बीच बॉल इज 21 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 4 पाया r स्क्वेअर. कसा आहे तो? स्पिअरमध्ये आहे. मग आपल्याला सरफेस एरिया ऑफ अ स्पियर आपण लिहून घेत, त्याचा फॉर्म्युला लिहून घेतला आहे 4 पाया r स्क्वेअर. 4 इंटू 22/7 इंटू 21 इंटू 21. 7 1 जा 7, 7 3 जा 21, 21 3 जा 63, 22 4 जा 88. मल्टिप्लिकेशन करा, आन्सर आलेला आहे 5544. मग लिहून घेतलं देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 5544 सेंटीमीटर स्क्वेअर. आता काढायचा आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल. 4/3 पाया r क्यूब. 4/3 इंटू 22/7 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. 7 1 जा 7, 7 3 जा 21, 3 1 जा 3, 3 1 जा 3. आता काय झालेलं आहे, काय राहिलं 22 इंटू 4 म्हणजे 88 आणि 21 इंटू 21 किंवा म्हणा 441. लिहून घेतलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केला, आन्सर आलेलं आहे 38,808. मग आपण लिहिलं इथे देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 38,808 सेंटीमीटर क्यूब. आता तुम्ही प्रश्न पडेल की टीचर पाठीमागे काहीतरी वेगळं उत्तर आहे, एक्झॅक्ट उत्तर आहे किंवा याच्यापेक्षा कमी उत्तर आहे किंवा याच्यापेक्षा जास्त उत्तर आहे, असं काहीतरी तुम्ही मला म्हणाल. तर इथे पाया इज इक्वल टू 3.14 घेतलं तर पाठीमागच्या उत्तराशी मेळ खात आहे. त्याने आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली नाही. तुम्ही 22/7 घेऊन जरी उत्तर काढलं तरी ते उत्तर बरोबर आहे. तुम्ही जर का 3.14 घेऊन उत्तर काढलं तरीसुद्धा बरोबर आहे. पण 3.14 आपण कधी घेतो? जेव्हा त्याने आपल्याला स्पेसिफिकली दिलेलं असेल त्याच वेळेला. मग आता इथे स्पेसिफिकली दिलेलं नाही आहे, तर तुम्ही 22/7 घेऊन आणि 3.14 घेऊन दोन्हीकडनं तुम्ही आन्सर्स काढून ठेवा. दोन्हीकडनं प्रॅक्टिस करा आणि तिकडे जर प्रश्न आला त्याने दिला 3.14 तर 3.14 घेऊन आन्सर काढा. त्याने जर नाही दिलं तर 22/7 घेऊन आन्सर काढा. Surface area of a beach ball is equal to 4 pi r square. 4 into 3.14 into 21 into 21. सोपं पडा म्हणून 3.14 into 4 आन्सर आहे 12.56 आणि 21चा स्क्वेअर आहे 441. आन्सर आलेलं आहे 5538.96. मग आपण इथे लिहिलं देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 5538.96 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर काहीही. व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 4/3 पाया r क्यूब. 4/3 इंटू 3.14 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. आता 3 1 जा 3, 3 7 जा 21. 3.14 इंटू 4 12.56 आणि इथे 21 इंटू 21 इंटू 7 441 जर 21 इंटू 21 आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर आलेलं आहे 38,772.72. मग आपण इथे लिहिला आन्सर व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल इज इक्वल टू 38,772.72 क्युबिक सेंटीमीटर.